Welcome to Khan's Crop Academy. Good morning, student. Hi, we are going to learn Agriculture Science and Technology Standard 12, Chapter number 6, Nursery Management, Lecture number 7. In previous lecture, explain the planning of nursery, then actual work at the place of nursery, then fencing. All this facility can be work done. तर विद्यार्थी मित्रांनो, नर्सरी मॅनेजमेंट या चॅप्टरमधलं या अगोदर आपण लेक्चर नंबर 6मध्ये आपण बघितलं होतं की नर्सरीचं जे प्लॅनिंग आहे ते प्लॅनिंग ॲक्च्युअल आपण कागदावर फॉलो करणार आणि नंतर ॲज इट इज वर्क्स आपण करणार. तर त्यामध्ये आपण फेन्सिंगपर्यंत पूर्ण पॉईंट आपण कवर केलेले आहे. त्या नर्सरीमध्ये कसं प्लॅनिंग असायला पाहिजे तर हे सगळं आपण मागच्या पिरियडमध्ये लेक्चरमध्ये आपण कवर केलेलं आहे. आता या लेक्चरमध्ये आपण बघणार आहोत आफ्टर केअर ऑफ नर्सरी. आता नर्सरीमध्ये आपण काय काय केअर करणं महत्त्वाचं आहे, त्याची काळजी काय घेणार आपण नर्सरीची, आहे ना, काय नर्सरीची आपण काळजी घेणार आहोत. देन फर्स्ट, disinfection of beds, watering, manuring, provision of shade, protection from adverse climate, protection from pests and diseases, disease control in seed bed, pest management in nursery. So these are the important point consider after grow the plant carefully. Care should be taken, प्रिकॉशन शुड बी टेकन. तर विद्यार्थी मित्रांनो, नर्सरीमध्ये आपल्याला काय करावं लागतं, त्याची काळजी काय घ्यावं लागेल आपल्याला, तर सगळ्यात अगोदर आपल्याला डिसइन्फेक्शन ऑफ बेड्स. तर बेड जे आहे ते स्टरलायझेशन करून घेणं महत्त्वाचं आहे ना, की जेणेकरून रोग येईल नंतर बंदोबस्त होणार असं नाही. तर रोग येण्या अगोदरच आपल्याला काळजी घेणं महत्त्वाचं आहे. तर नर्सरी जे बेड आहे जिथं आपण रोपटे तयार होणार आहे ती जागा निर्जंतू करून घेणं महत्त्वाचं आहे. त्याला आपण डिसइन्फेक्शन ऑफ बेड्स असं म्हणणार. वॉटरिंग, वेळोवेळी आपल्याला पाणी घालावं लागेल, आहे ना. नंतर मॅन्युरिंग, खते द्यावं लागेल. नंतर प्रोव्हिजन ऑफ शेड, सावली, कारण लहान रोपटे असतात त्याला जास्त सावली सहन होत नाही, मग सावली तयार करावं लागेल. त्या पद्धतीनं 75% नेट शेड, 50%, 25% असे शेड नेट असतात. ग्रीन हाऊस, पॉली हाऊस हे तर असतं. तर या पद्धतीनं त्याला आपल्याला सावली करून देणं महत्त्वाचं आहे. प्रोटेक्शन फ्रॉम ॲडवर्स क्लायमेट, आता काही फारच सेन्सिटिव्ह असतात जे इतर स्पेसीज आपण आणलेले असतील बाहेरचे, तर ते आपल्या भागामध्ये फारच ॲडवर्स क्लायमेटिक कंडिशन असते. त्यासाठी तर त्याला फेवरेबल क्लायमेटिक कंडिशन देण्यासाठी आपल्याला ग्रीन हाऊस, पॉली हाऊस हे करणं देणं महत्त्वाचं आहे. प्रोटेक्शन फ्रॉम पेस्ट अँड डिसीजेस, रोगराईचं वेळेवर बंदोबस्त करणंही महत्त्वाचं आहे. मग डिसीज कंट्रोल इन सीड बेड, आता सीड बेडमध्ये डिसीजचं कंट्रोल करणं महत्त्वाचं आहे. डॅम्पिंग ऑफ सीडलिंग वगैरे असे रोग येतात आणि ते रोपट्यावर रोग पडले की पूर्ण रोपटे जळून जातात, म्हणजे बरंच नुकसान होतं. पेस्ट मॅनेजमेंट इन नर्सरी, नंतर मोठे झाड झाले तर तेव्हाही त्याचं पेस्ट मॅनेजमेंट करणं आवश्यक आहे. रोग आहेत, कीटकं आहे ना, रॅट्स आहेत, असे जे काही कीटकं म्हणजे पेस्ट आहेत त्या पेस्ट मॅनेजमेंटही करणं आवश्यक आहे. तर बघूया आपण आफ्टर केअर ऑफ नर्सरी. तर पहिलं पॉईंट आपण जे बघत आहोत, डिसइन्फेक्शन ऑफ बेड्स मीन्स सॅनिटायझेशन. सॅनिटेशन आहे ना, म्हणजे स्टरलायझेशन, सॅनिटेशन, प्रिव्हेंटिव्ह मेजर. देन ऑल नर्सरी प्लेस कॅन बी क्लीननेस. देन डू नॉट अफेक्ट द पेस्ट अँड डिसीजेस. तर दिस पॉईंट कॅन बी कन्सिडर इन डिसइन्फेक्शन ऑफ बेड, दॅट इज अ सॅनिटेशन्स. आज आपण लॉकडाऊनमध्ये सॅनिटायझर आपण वापरतो आहे नाही, काय म्हणतो आपण, सॅनिटायझर वापरलं की नाही, आहे ना. तसंच नर्सरी बेड हे सुद्धा काय करणं महत्त्वाचं आहे, निर्जंतुकरण, स्टरलायझेशन करून घेणंही महत्त्वाचं आहे. तर बघूया आपण सॅनिटेशन. पहिलं डिसइन्फेक्शन ऑफ बेडमधलं पहिलं पॉईंट आहे सॅनिटेशन. Sanitation is defined as the formulation
an application of measure designed to protect plant health. तर त्याच्या सुरक्षेसाठी, त्याच्या आरोग्यासाठी आपण काय करायला पाहिजे, परिसर व्यवस्थित जे काही स्वच्छ ठेवणंही महत्त्वाचं आहे, की जेणेकरून रोगराईचा प्रादुर्भाव होऊ नये. आपल्या घराच्या आजूबाजू आपण स्वच्छता जर ठेवली तर रोगराईचा प्रादुर्भाव होत नाही असं म्हणतो की नाही. तसं नर्सरीमध्ये सुद्धा आपल्याला जे नर्सरी बेड वगैरे ते काय करणं आवश्यक आहे, सॅनिटेशन करणं महत्त्वाचं आहे. सॅनिटेशन प्रॅक्टिसेस इन नर्सरी इन्क्लूड, आता कोणकोणते सॅनिटेशन केलं जातं त्यामध्ये पहिलं आहे प्रिव्हेन्शन ऑफ इन्सेक्ट, पेस्ट अँड डिसीजेस. काय करायचं, प्रिव्हेन्शन इज बेटर दॅन क्युअर म्हणतो की नाही आपण. तर काळजी घेणं हे फार महत्त्वाचं आहे. तर रोगाचं, कीटकाचं प्रादुर्भाव होऊ नये यासाठी आपण प्रिकॉशन घेणं महत्त्वाचं आहे, प्रिव्हेन्शन करणं महत्त्वाचं आहे, काळजी घेणं महत्त्वाचं आहे. इन्स्पेक्शन फॉर इन्सेक्ट, पेस्ट अँड डिसीजेस, इन्सिडन्सेस है ना. तर इन्स्पेक्शन नेहमी करणं महत्त्वाचं आहे. आपण दररोज त्या नर्सरीमध्ये फिरत असताना मायन्यूट ऑब्झर्वेशन करणं महत्त्वाचं आहे. फारच त्याला खालीवर बघणं महत्त्वाचं आहे की कीटकाचा प्रादुर्भाव होत आहे का, इथं का कुरतडलेलं दिसत आहे, इथं का पानं त्याचे ठिपके दिसत आहेत. असं बारकाईनं आपण दररोज बघत राहिलो तर अजिबात रोगाचा प्रादुर्भाव होणार नाही. तेव्हाच्या तेव्हा आपल्याला बंदोबस्त करता येणार. ते इन्स्पेक्शन करणं महत्त्वाचं आहे. प्रोटेक्शन फ्रॉम हार्मफुल इन्व्हायरमेंट फॅक्टर दॅट इज अ हॉट सन, फ्रीजिंग टेम्परेचर, स्ट्रोम्स एक्सेट्रा. आता तेव्हाच ढगाळ वातावरण आलं की आपल्याला कळतं की असं ढगाळ वातावरण रोगासाठी फारच योग्य असतं. मग त्याचा बंदोबस्त करण्यासाठी आपल्याला काय करावं लागेल, फवारणी करावं लागेल, त्याचं उपाय करावा लागेल आपल्याला. नंतर एकाएकी तापमान वाढलेलं असेल, काही कीटकांना तापमानसुद्धा काय होतं, फेवरेबल असतं. जसं शुगर केनमध्ये आपण बघतो की शूट बोरर जे आहे त्याला फेवरेबल, स्टेम बोरर जे आहे जास्त तापमान आवडतं. तर हॉट सन, फ्रीजिंग टेम्परेचर, एकदम कमी तापमान हे काही कीटकांना, रोगांना उपयुक्त असतं, सुटेबल असतं. असं बदललं वातावरण की आपण सतर्क असायला पाहिजे, त्याचं जजमेंट घ्यायला पाहिजे आणि आपण कंट्रोल करायला पाहिजे. म्हणून स्ट्रोम्स आहे, धुके आहेत, फ्रोस्ट, गारपीट वगैरे आहेत. तर ह्या गोष्टी आपण क्लायमेटिक जे कंडिशन आहे ते अभ्यासाला पाहिजे आणि त्याच्यावर आपण उपाय करायला पाहिजे, त्याचं प्रोटेक्शन करायला पाहिजे वेळोवेळी. तर आपले जे नर्सरी प्लांट आहेत ते व्यवस्थित आपण सांभाळू शकतो. नेक्स्ट पॉईंट, सॅनिटेशन ट्रीटमेंट. आता काय करायचं, ट्रीटमेंट कोणकोणत्या करतो आपण सॅनिटेशनसाठी. फर्स्ट स्टरलायझेशन. आता वेळोवेळी 2-3 वेळेस मी स्टरलायझेशन म्हटलं की नाही. तर पहिलं काय होतं, आपलं प्रिकॉशन घेतलं आपण. आता ट्रीटमेंट करत आपण, सॅनिटेशनचे ट्रीटमेंट आहेत. आज आपण लॉकडाऊनमध्ये सॅनिटायझर वापरतो, हाताला लावलो का आहे की नाही, सॅनिटायझर लावल्याशिवाय आपण किंवा एखादी वस्तू धरली तर सॅनिटायझर लावतो आपण. तर हे लॉकडाऊन पिरियडमध्ये आपल्याला सॅनिटायझर हे फार पाठ झालेलं आहे. तसं नर्सरी बेडमध्ये सॅनिटायझर म्हणजे सॅनिटेशन ट्रीटमेंट केली जाते. तर फर्स्ट आहे स्टरलायझेशन, निर्जंतुकरण. स्टरलायझेशन ऑफ द प्रोपोगेशन मीडिया, टूल्स अँड इम्प्लिमेंट यूज्ड इन नेसेसरी. मग आपण जे काही नर्सरीमध्ये आपण प्रोपोगेशन मीडिया जे वापरत आहोत, बडिंग, ग्राफ्टिंग जे करण्यासाठी रूट स्टॉक, सायन आहे ना, नंतर टूल्स वापरत आपण, सिकॅटर, नाईफ वगैरे, जे काही इम्प्लिमेंट आपण वापरत असाल ते सगळं काय करायला पाहिजे, स्टरलायझेशन करून घ्यायला पाहिजे, निर्जंतू करून घ्यायला पाहिजे. मग ते निर्जंतुकरण आपण वेगळ्या पद्धतीने करतो आहे ना. तर ते केमिकलसुद्धा आहे स्टरलायझेशन करण्यासाठी. नेक्स्ट, टेम्परेचर ऑफ अबाउट 71 डिग्री सेल्सिअस फॉर 30 मिनिट्स इज कन्सिडर टू बी सफिशियंट टू किल ऑलमोस्ट ऑल डिसीज प्रोड्युसिंग पॅथोजन. रोग निर्मिती करणारे जे मायक्रो ऑर्गॅनिझम असतात ते मायक्रो ऑर्गॅनिझम 71 डिग्री सेल्सिअस या तापमानामध्ये ते पूर्ण किल डाऊन होतात, मरून जातात
आणि ते अर्धा तास म्हणजे 30 मिनिट्सपर्यंत तेवढ्या गरम पाण्यामध्ये ते इन्स्ट्रुमेंट काढायला पाहिजे. आता प्रोपोगेशन मीडिया तर तेवढ्या गरम पाण्यामध्ये आपण टाकणार नाही, पूर्ण खराब होणार. पण ते टूल्स जे आहेत, अवजार जे आहेत, इम्प्लिमेंट जे आहेत, हे आपण गरम पाण्याद्वारे आपल्याला स्टरलायझेशन करून घेता येतं, हे मान्य आहे. परंतु प्लांट करता येणार का? एवढ्या गरम पाण्यामधून प्लांट काढला तर जिवंत राहील का प्लांट? नाही. शेवटी तो लिव्हिंग थिंग्स आहे, लिव्हिंग ऑर्गॅनिझम आहे की नाही. नेक्स्ट, केमिकल यूज्ड फॉर स्टरलायझेशन आर क्लोरोपिक्रीन, केमिकल आहे. फॉर्मलडिहाइड, मिथाइल ब्रोमाइड, these are the well known example of chemical used for sterilization. निर्जंतुकरण करण्यासाठी हे रसायन आहे, औषध आहे आणि हे ऑब्जेक्टिव्हमध्ये विचारू शकतात. क्लोरोपिक्रीन, फॉर्मलडिहाइड, मिथाइल ब्रोमाइड आहे ना. तर हे मिथाइल ब्रोमाइड हे काय तर केमिकल स्टरलायझेशन आहे, लक्षात. तर हे फवारणी केली आपण नर्सरी बेडवर तर जे पॅथोजन आहेत, मायक्रो ऑर्गॅनिझम जे आहेत, ते सगळे नायनाट होणार बाळांनो, आहे ना. तर कधी आपण रोपटे तयार करण्या अगोदर आपल्या शेतामध्ये सुद्धा जिथं आपण रोपवाटिका आहे, रोपटे तयार करतो, ते स्टरलाइज करून घेणं महत्त्वाचं आहे, बेड. नेक्स्ट, फ्युमिगेशन विथ केमिकल्स is useful for destroying harmful bacteria, fungi and nematodes. चौथा आहे फ्युमिगेशन का असतं? हे फ्युमिगंट असतं, याचं काय तर वास येतं, त्याला आपण फ्युमिगेशन म्हणतो. आता त्याचं उदाहरण म्हणजे डांबर गोळ्या म्हणतात बघा, कपड्यामध्ये वगैरे डांबर गोळ्या ठेवायचे, किंवा बस स्टँडच्या टॉयलेटमध्ये वगैरे गेला असाल तुम्ही, युरिनला वगैरे सब सेंट येतं बघा, आहे ना, ते डांबर गोळ्या वगैरे ठेवले असतात. तर ते फ्युमिगंट आहे, ते पूर्ण काय होणार, डिझॉल्व होत राहतं, त्याचा स्मेल निघतं, म्हणजे व्होलटायलायझेशन असतं, ते पूर्ण वाफ निघते त्याची, आहे ना, आणि ते सेंट त्याचं पसरतं. असंही फ्युमिगेशन आपण करू शकतो की जेणेकरून जे मायक्रोऑर्गॅनिझम वगैरे आहेत ते पूर्ण डिस्ट्रॉय होणार, बॅक्टेरिया, फंजाय, नेमॅटोड, हे डिस्ट्रॉय, त्याला फ्युमिगेशन म्हणतो आपण. देन ड्रेंचिंग द मीडियम विथ सर्टेन फंजिसाइड्स इज ऑल्सो यूजफुल इन इलिमिनेटिंग पॅथोजन फ्रॉम द सॉइल, कोकोपीट अँड अदर मीडिया. तर ड्रेंचिंग म्हणजेच काय करतो आपण त्याला थोडं माती काढून त्यामध्ये ते अप्लाय केली जाते, त्याला म्हणतात ड्रेंचिंग. तर काही ड्रेंचिंग फंजिसाईड आहेत, ते फंजिसाईड आपण सॉईलमध्ये टाकून जे काही पॅथोजन आहेत, हार्मफुल मायक्रोनिझम जे आहे, बॅक्टेरिया, फंजाय वगैरे जे रोग निर्मिती करणारे मायक्रोनिझम आहे, हार्मफुल मायक्रोनिझम जे आहे, हे मायक्रोनिझम मारण्यासाठी या पद्धतीनं आपण सॅनिटेशन ट्रीटमेंट करतो. हे ट्रीटमेंट झाली, काही प्रक्रिया केली ना आपण, ट्रीटमेंट. तर स्टरलायझेशन केलं, नंतर आपण टेम्परेचर देऊन आपण स्टरलायझेशन केलं, केमिकल देऊन स्टरलायझेशन केलं, फ्युमिगेशन करून केलं, ड्रेंचिंग करून केलं. तर ह्या सॅनिटेशनच्या ट्रीटमेंट्स आहेत. राहील का लक्षात? तर ऑब्जेक्टिव्ह उदाहरण आपल्याला पाठ असायला पाहिजे. टेम्परेचर किती असायला पाहिजे? 71 डिग्री सेल्सिअस फॉर 30 मिनिट्स. तर पूर्ण मायक्रोनिझम पूर्ण किल डाऊन होणार, एवढ्या तापमानामध्ये ते जगू शकत नाही. पण हे कशासाठी वापरणार आपण? फक्त टूल्स आणि इम्प्लिमेंटसाठी, जे काही अवजार आहेत, ज्यांना जीव नाही असे वापरणार आपण टेम्परेचरमध्ये. पण बाकी जे प्लांट असतात त्यांना आपण केमिकल वापरणार, फ्युमिगंट वापरणार, ड्रेंचिंग करणार. यामुळे आपल्याला काय होईल, ते बेड जे आहे ते स्टरलायझेशन होणार. काय होणार? स्टरलायझेशन होणार, डिसइन्फेक्शन बेड होणार. ओके. नेक्स्ट पॉईंट, आफ्टर केअरमध्ये आपण बघत आहोत मेथड्स ऑफ स्टरलायझेशन. टेम्परेचर मेथड. आता त्याचे मेथड्स आहेत स्टरलायझेशन करण्याच्या, निर्जंतुकरण करण्याच्या पद्धती. फर्स्ट, टेम्परेचर मेथड. इट इज ॲन इन्व्हायरमेंट फ्रेंडली मेथड टू कंट्रोल सॉइल बॉर्न प्लांट पॅथोजन्स including bacteria, fungi, nematodes, insect, pest and weeds. आता टेम्परेचर जे आहे ते इको फ्रेंडली आहे,
इन्व्हायरमेंटल फ्रेंडली आहे, याला जास्त खर्च येत नाही आणि पर्यावरण दूषित होत नाही आणि सगळे पॅथोजन याच्या सहाय्याने आपल्याला गरम पाण्याद्वारे आपल्याला मारता येतं. तर हे पाणी कुठं जे बेड आपण करत आहोत, जिथं आपल्याला लागवड करायची आहे पुन्हा, अशा बेडवर आपण हे गरम पाणी सोडून दिलं तर त्या मातीमध्ये असणारे मायक्रो ऑर्गॅनिझम जे आहे ते नाहीसे होणार, पूर्ण मरून जाणार. 71 डिग्री सेल्सिअस तापमानामध्ये ते जिवंत राहू शकत नाही. लक्षात. नेक्स्ट, सोलार एनर्जी increases the temperature of the soil which helps to control various soil borne pathogen. Various soil borne pathogen. Solar energy increase the temperature of the soil which help to control various soil borne pathogen. तर रोगनिर्मिती करणारे सॉइल बॉर्न डिसीज म्हणतो आपण, इन्सेक्ट बॉर्न, सीड बॉर्न असं म्हणतो की नाही. तर आता सॉइल बॉर्न म्हणजे जमिनीद्वारे होणारे जे रोग आहेत त्या जमिनीला स्टरलायझेशन करून घेतलं आपण, त्याला गरम केलं आपण मातीला. बरेच वेळा आपण गावरान पद्धतीमध्ये आपण पूर्ण काळी कचरा जिथं बेड आहे त्याच्यावर आपण जाळून टाकलं तर माती पूर्ण गरम होणार आणि तेवढ्या गरम मध्ये मायक्रोइझम जिवंत राहू शकत नाही. हे एक पद्धत आहे. तसं माती आपल्याला सोलार एनर्जीद्वारे आपल्याला माती गरम करता येते, सगळं मायक्रोइझम नाहीसे करता येतात बेटा. द मोस्ट ॲप्रोप्रिएट टाईम फॉर सॉईल सोलरायझेशन इज मे जून वेन द टेम्परेचर रिचेस 40 डिग्री सेल्सिअस और अबाव. तर मे जूनचं जे तापमान आहे हे सोलरायझेशनसाठी योग्य आहे. ॲटोमॅटिक जमीन गरम होणार आणि असलेले मायक्रोइझम पूर्ण काय होणार, नाहीसे होणार. तर तापमान हे 40-45पर्यंत जातं. उन्हाळ्याचं तापमान आहे ना, आता दिवसेंदिवस वाढत चाललेलं आहे. म्हणूनच आपण शेतामध्ये उन्हाळ्यामध्ये नांगरणी करून ठेवतो आहे ना, ससा जमीन आपली पूर्ण रिकामी ठेवतो आपण की जेणेकरून जमीन तपाला पाहिजे असं म्हणतो. त्याचा उद्देशच हे आहे की जमिनीमध्ये असणारे जे मायक्रो ऑर्गॅनिझम आहे ते पूर्ण नाहीसे व्हायला पाहिजे, यासाठी आपण नांगरणी करून जमीन तसं ठेवतो, आपण रिकामी ठेवतो आहे ना. दिस ट्रीटमेंट कॉजेस फिजिकल, केमिकल अँड बायोलॉजिकल चेंजेस इन द सॉईल. तर हे जमीन तापल्यामुळं फिजिकल जमिनीचं स्ट्रक्चर, टेक्स्चर, केमिकल अँड बायोलॉजिकल चेंजेस इन द सॉईल. तर हे जमिनीमध्ये भौतिक बदल होतं, रासायनिक बदल आणि जैविक बदल, हे तिन्ही बदल हे तापमानामुळं घडून येतात. म्हणून नांगरणी वगैरे करून आपण जमीन स्टरलायझेशन करण्यासाठी ठेवतो. एवढं शेतकऱ्यांना कळतं की बाबा उन्हाळ्यामध्ये जमीन नांगरणी करून ठेवायला पाहिजे 1-1.5 महिना तसंच. तर परंतु ते का ठेवायला पाहिजे सायंटिफिक दृष्टी त्यांना तेवढं कळत नाही. तर हेच उद्देश आहे. त्यांनी करतात व्यवस्थित, पण त्याचं कशासाठी असतं हे सायंटिफिकली सांगता येत नाही, पण त्यांनी सांगतात आणि तसं करतात. त्यांना पूर्ण माहिती असते, म्हणजे प्रॅक्टिकली त्यांना माहिती आहे की बाबा हे केलं तर असं होतं बस आहे ना. तर हे झालं आपलं मेथड्स ऑफ स्टरलायझेशन. टेम्परेचर मेथड बघितली आपण. कोणती बघितली? टेम्परेचरद्वारे स्टरलायझेशन कसं केलं जातं. नेक्स्ट मेथड आपण केमिकल ट्रीटमेंटनं. कोणती ट्रीटमेंट? केमिकल ट्रीटमेंट. आपण टेम्परेचर मेथड बघितली, आता केमिकल ट्रीटमेंट. फॉर्मॅलिन सोल्युशन ट्रीटमेंट. फॉर्मॅलिन हे स्टरलायझेशन सोल्युशन आहे, केमिकल आहे. फॉर्मॅलिन लक्षात असायला पाहिजे. फॉर्मॅलिन सोल्युशन ट्रीटमेंट. फॉर्मॅलिन सोल्युशन इज यूज टू स्टरलाइज द सॉईल. टू स्टरलाइज द सॉईल. माती निर्जंतुकरण करण्यासाठी आपण काय वापरतो? फॉर्मॅलिन सोल्युशन. फॉर्मॅलिन काय आहे? केमिकल आहे. हे सोल्युशन वापरलं जातं. इट इज प्रेपर्ड बाय ॲडिंग 2.5 ml कमर्शियल ग्रेड फॉर्मलडिहाइड. फॉर्मलडिहाइड आपलं अगोदर गेलं की नाही केमिकल, ते फॉर्मलडिहाइड पर लिटर ऑफ वॉटर अँड द सॉईल इज ड्रेंच्ड. जमिनीमध्ये टाकायचं आहे ना. फॉर्मलडिहाइड काय करायचं? 2.5 ml पर लिटर वॉटरमध्ये असं सोल्युशन जे तयार केलं त्याला आपण काय म्हणणार? फॉर्मॅलिन सोल्युशन. फॉर्मलडिहाइड हे केमिकल वापरून जे सोल्युशन तयार होईल त्या सोल्युशनला आपण काय म्हणणार? फॉर्मॅलिन सोल्युशन. फॉर्मॅलिन सोल्युशन. या फॉर्मॅलिन सोल्युशनपासून आपल्याला जमीन स्टरलायझेशन करून घेता येते आणि ते ड्रेंचिंग केलं जातं. पाणी सोल्युशन ते
त्या बेडवर त्या मातीवर फेकून दिलं जातं किंवा फवारणी असं केली जाऊ शकते. द ड्रेंच्ड एरिया इज कवर्ड विथ अ ब्लॅक पॉलिथिन शीट सो दॅट द fumes of formalin penetrate into the soil to kill the pathogen. The drenched area is covered with a black polythene sheet. आता जे ड्रेंच करणार आपण, जे पाणी सोल्युशन टाकलं आपण, जेवढी जी जागा आपल्याला स्टरलायझेशन करून घेतलं, ते काय केलं आपण, ड्रेंच केलं, म्हणजे त्यामध्ये आपण सोल्युशन टाकलं आणि त्याच्यावर नंतर पॉलिथिन स्ट्रीप काय करायची, झाकायची, आच्छादन करायची, पॉलिथिन शीट, सो दॅट द फ्युम्स ऑफ फॉर्मॅलिन पेनिट्रेट इन टू द सॉईल टू किल द पॅथोजन. हे सगळं कशासाठी केलं आपण, पॅथोजन मारण्यासाठी. ते पॉलिथिन शीट त्याला आच्छादन करायचे आणि त्यामुळं काय होणार, पूर्ण पॅथोजन जे आहेत, मायक्रो ऑर्गॅनिझम जे आहे, बॅक्टेरिया, फंजा, हे सगळं काय होणार, मरून जाणार. तर हे केमिकल ट्रीटमेंट केली जाते नर्सरीमध्ये. तर विद्यार्थी मित्रांनो, आफ्टर केअरमध्ये आपण महत्त्वाचं जे पहिलं डिसइन्फेक्शन ऑफ बेड हे टॉपिक आपण इथं व्यवस्थित समजून घेतलेलं आहे. तर व्यवस्थित व्हिडिओ बघा आणि नोट्स जे आपण जे PPTमध्ये देत आहोत ते लिहून घ्या किंवा टेलिग्रामवर आपण टाकत आहोत. खान्स क्रॉप अकॅडमी हा टेलिग्राम चॅनल जे आहे यावर आपण पाठवित आहोत नोट्स. तर जे जे आपलं टॉपिक झालं ते नोट्स, आपलं PPT जे आहे ते PDF द्वारे येत आहे तुमच्यापर्यंत, ते लिहून घ्या. टेन्शन घेऊ नका. फ्री फ्रँक डेली अर्धा तास व्हिडिओ बघा आणि टेन्शन फ्री राहा. व्यवस्थित बघा व्हिडिओ विद्यार्थी मित्रांनो. थँक्स. जय जवान जय किसान.